तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार की नाही? 2 महिने उलटून गेले तरी हप्ता पेंडिंग का? 1,36,00,000 महिलांची थेट फसवणूक होते का? आणि सर्वात मोठा प्रश्न, बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यावर गप्प का आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ लाडक्या बहीण योजनेचे ते कडू सत्य समोर येणार आहे. तुमच्यापासून लपवलं जाते ते आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये तुम्हाला समजून जाईल की काय आहे ते. बघा, 19 ऑगस्टची वास्तव आणि परिस्थिती व पैसे न मिळण्यामागील कारणे. नमस्कार माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि बांधवांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज 19 ऑगस्ट उजाडलेले आहे. सकाळपासून महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये बँक खात्याचा मेसेज चेक करत आहेत. सर्व महिलांच्या मनात एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की खात्यावर पैसे कधी जमा होणार? गेल्या अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? बँक खात्यात पैसे का येत नाहीत? शासनाकडून अजूनही स्पष्टता का नाही? या सर्व विषयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सविस्तर आणि सखोल विश्लेषण पाहूया. तर बघा, हे आज तारीख 21 ऑगस्ट आहे. बघा, सलग 2 महिन्यांचे प्रलंबित हप्ते व महिलांचे हाल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेचे तब्बल 2 महिन्यांपासून हप्ते प्रलंबित आहेत. एकीकडे सण उत्सव आणि सणासुदीचे दिवस चालू आहेत. अशावेळी कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी या मानधनीचा महिलांना अत्यंत गरज होती. परंतु अजूनही वितरणाचा पत्ताही नाही. बघा, तुम्हाला आठवत असेल, यापूर्वी जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्याचा काळ चालू होता, तेव्हाही ई-के-वाय-सी आणि फेरतपासणीच्या नावाखाली शासनाने वितरणाला खूप मोठा विलंब केला होता. त्यावेळी महिलांना मोठी धावपळ झाली होती आणि आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. बघा, महिला बालविकास विभागाच्या मंत्री आदित्यता तटकरे यांना थेट सवाल. आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की या योजनेवर वेळेवर वितरणाची जबाबदारी नेमकी कोणाची? या योजनेसाठी शासनाने स्वतंत्र असा महिला व विभाग तयार केला आहे. मग तो विभाग काय करत आहे? बघा, 28 ऑगस्टपूर्वी पैसे मिळणार का? यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे अत्यंत गरजेचे आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजनेची तुलना व महाराष्ट्राची मानधन वाढ. बघा, आता आपण एक अत्यंत रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टीची तुलना करूया. आपल्या शेजारी राज्य म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशात देखील लाडकी बहीण योजना राबवली जाते. तिथल्या सध्या 39वा हप्ता अतिशय सुरळीत आणि वेळेवर वितरित केला जातोय. विशेष म्हणजे सुरुवातीला फक्त 1,000 रुपये मिळायचे, परंतु तिथल्या सरकारने टप्प्याटप्प्याने बघा 1,000चे 1,250 केले, 1,250चे आता 1,450 झाले, 1,500पर्यंत नेले आणि आता फक्त बघा, आपल्या महाराष्ट्रातील 1,60,00,000 महिला लाभार्थी आहेत. लाभार्थीची संख्या त्यांच्या प्रदेशात म्हणजे मध्य प्रदेशात 1,25,00,000 आहे. तर मग मध्य प्रदेश सरकार वेळेवर पैसे देऊन मानधनात वाढ करू शकते, तर महाराष्ट्र सरकारला वितरणीत एवढ्या अडचणी का येत आहेत? बघा, 5वा आणि अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे हजारो महिलांना विनाकारण अपात्र करण्यात आले आहे. अनेक महिलांचे कागदपत्रे आणि पूर्ण वैधता असताना तांत्रिक त्रुटी दाखवून त्यांचे अर्ज अपात्र केलेत. जेव्हा या महिला आपली कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्यासाठी सेतू केंद्र किंवा ऑनलाईन पोर्टलवर जातात, तेव्हा तेथील पोर्टलवर विंडो बंद आहे असे कारण सांगितले जाते. महिलांना 2-3 महिने हप्ते बुडवतात आणि सरकार पेंडिंगला पैसे द्यावेच लागत नाहीत. ही अतिशय चुकीची बाब आहे. शासनाकडे मुख्य मागण्या आणि व्हिडिओचा निष्कर्ष बघा काय आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओत परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आपण राज्य शासनाकडे काही प्रमुख मागण्या करत आहोत. एक, सलग 2 महिन्यांचे प्रलंबित असलेले हप्ते तातडीने महिलांच्या खात्यावर जमा करा. 1,500 रुपये न थांबता वाढत्या महागाईचा विचार करून मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही मानधनीत वाढ करा. वितरणाची तारीख निश्चित करून वेळेवर पैसे द्यायला जबाबदारी महिला बालविकास विभागाने घ्यावी. अपात्र ठरलेल्या महिलांसाठी कागदपत्रे अपलोड करण्याचे पोर्टल तात्काळ पुन्हा उघडावे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? शासनाने मानधनात वाढ केली पाहिजे का? आणि तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.